नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी. तर लसुणी मेथी बनवण्यासाठी आपण येथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 5-6 पाकळ्या लसण बारीक चिरून घालायचं आहे. लसण फ्राय झाला की यामध्ये आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे ती घालूयात. भाजी तेलामध्ये परतून व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजली की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि भाजलेले तीळ घेणार आहोत. हे तीळ, शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंगाचा झाला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. हळद घालूयात, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि मीठ घालायचं आहे. आणि शेंगदाणे, फुटाणे आणि तीळ बारीक केलेले घालायचे आहेत. थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये शिजवलेली मेथीची भाजी घालूयात. भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायची आहे. भाजी झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी लसुणी मेथी तयार झालेली आहे. आता तडका देऊयात. तडक्यासाठी पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1 सुकी लाल मिरची घालायची आहे. हा तडका भाजीवर घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. ही लसुणी मेथी पोळीसोबत, भातासोबत एकदम सुरेख लागते. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारच्या पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.